मी सुरेश आप्पा आहेर. आपण पाहत आहात लोक इच्छा न्यूज. आज आपण उमापूर येथील उमापूरच्या शेजारी शिवारात आहोत. वीर यांच्या शेतात आहोत. तर त्यांच्याच भावकीतील काही जणांनी कपाशी लावलेले नुकसान केलं. तर आज आपल्या बरोबर विठ्ठल वीर आहेत. जाणून घेऊ किंवा नेमकं काय प्रकरण आहे. हा, नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठल बबनवीर उमापूर तालुका. काय काय प्रकरण, नेमका काय वाद आहे जमिनीचा? या जमिनीचा वाद असा आहे, आजोबांनी 2003 मध्ये आजोबांनी चुलत्याला जमीन वाटणीपत्र करून दिलं होतं. त्याच्यानंतर आजोबांनी 2013 साली आम्हाला जमीन दिली, वडिलाला, मला आणि आईला. चुलत्यांनी एक 20-22 वर्षापूर्वी त्यांची घेतली होती. तर मी आता उन्हाळ्यात बोर घेतला. बोर घेतल्याच्या नंतर चुलता काय म्हणतोय, ही माझी वाटणी चतुर्सीमेनुसार. चुलत्याचं नाव काय? चुलत्याचं नाव आहे राजा भाऊ आनंदा वीर. चुलता म्हणतोय ही बोरची वाटणी माझी आहे. त्यांनी माग सोलर फोडलं, त्याच्यानंतर पाईप कापले, तिकडे पलीकडल्या शेतात नेऊन टाकले. त्या चतुर्सीमेनुसार माझ्याकडं सगळा पुरावा असताना देखील ही वाटणी माझीच आहे, माझ्या हिशाला. त्याच्याकडे 4ही साईडना साक्षीदार आहेत, जुने माणसं पण आहेत, वाटणे झालेले. पण याच्याकडे जास्त ताकद असल्यामुळं, बळ असल्यामुळं हा विनाकारण यांनी माझी 8-10 दिवसापूर्वी मी सरकी लावली होती. अर्धा पाऊण एकर सरकी त्यांनी मोडली आणि त्याच्याच हिशोबाने चौरस वाटण्या होत्या का, अशा उभ्या वाटण्या केल्या त्यांनी मनानेच. काल त्यांनी पेरणी केली इथे येऊन. तर मी इथं आलो असताना माझ्या मागे ते कुऱ्हाड घेऊन पळाली. काल का? हा, काल सकाळी 10 वाजता. तुम्ही गुन्हा दाखल केलाय का? हा, याच्या अगोदर मी 29/6 ह्या बोरचं नुकसान केलं म्हणून इथले सोलर आणि बोर. सोलर आणि बोरचं नुकसान केलं, त्यांनी फोडलं म्हणून मी इथं चांदमारे साहेब इथं उमापूर चौकीचे फौजदार यांना इथं आणून प्रत्यक्षात पाहणी केली, पंचनामा केला, त्यांनी FIR दाखल केला. त्याच्यानंतर पोलिसांनी कसलंही याच्यावर आक्षेप घेतला नाही. नंतर परत काल हे पेरणी करत असताना इकडले चकलांबा साहेबला फोन लावला मी. इंगळे साहेबांना, ते पोलीस उपनिरीक्षक साहेब, त्यांना फोन लावला. ते म्हटले मी उमापूरच्या चौकीला कोणाला तरी पाठवतो. तर मी चौकीला गेलो, साहेबांना बोलणार नाही. तर उमापूरचे चांदमारे साहेब जे आहेत ते 11 वाजेपर्यंत झोपेतच होते. मी त्यांना गेल्याच्या नंतर ते मला म्हटले, इतक्या लवकरच काय आहे तुमचं? म्हटलं, साहेब माझ्या रानात पेरतेत राहते, उभा माल मोडते. नंतर मी त्यांना विनंती केली, परंतु ते काय म्हटले, हे आमच्याकडं हा जो जमिनीचा वाद आहे ते आमच्याकडं नाही, हा कोर्टात वाद आहे. परंतु माझं सध्या तात्काळ जे नुकसान झालंय म्हटलं, त्या नुकसानाचा तुम्ही पंचनामा करा. म्हटलं, माझं उभं पीक त्यांनी मोडलंय, दडपशाही त्याच्यावर, त्यांच्या ताकदीच्या जीवावर मोडलं, याचा पंचनामा करा. तर साहेब मला काय म्हटले, तू सरळ काय कर, तिकडे जा चकलांब्याला जा, नाही तुला कुठं जायचं तिकडे जा. म्हणलं, मी तिकडे जातो, परंतु मला तुम्ही काय करा, लेखी द्या. पोलीस प्रशासन सहकार्य नाही केलं? पोलीस प्रशासनाने आम्हाला कसलंही सहकार्य नाही केलं. जर केलं असतं तर माझा हा अर्धा एकर, पाऊण एकर मध्ये हे जे त्यांनी माल मोडलाय आणि त्यांनी पेरणी केली, ती पेरणी झाली नसती. अंदाज हे नुकसान किती झालं असेल? अंदाज नुकसान इथं जवळपास आतापर्यंत 3 डबे सरकीचं नुकसान झालं. हा, आणि सोलरचं आणि बोरचं काही? सोलरचे जवळपास 25 फूट वायर कापून नेलं, पाईप कापला, त्याच्यानंतर स्टार्टर मध्ये पण त्यांनी बिघाड केलाय. हा, आणि हा जो जमिनीचा वाद आहे, अंदाज किती वर्षापासून चालू आहे? हा जमिनीचा अंदाज वाद आहे का, हा 2 महिन्यापासून चालू आहे. आणि 2 महिन्यापूर्वी त्यांनी काय केलं, तर आम्ही गावातले पंच आणले, गावातले जवळपास 20-25 लोक आणले. त्याच्यानंतर हा वाद आम्ही त्यावेळेस भविष्याप्रमाणे जमीन अर्धी अर्धी घेतली होती. अर्धी अर्धी जमीन घेतल्याच्या नंतर पोलं रवले होते. पोलं त्यांनी काय केलं, आले अचानक, त्यांनी पोलं पण उपटून टाकले. पोलं उपटल्याच्या नंतर जी विहीर धरली सदरी, ती माझ्याच जागेवर धरली होती. त्यावेळेस मी त्यांना विहीर धरली, ती जी विहीर त्यांनी खाणली, त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो असताना मी ते माझ्या मागं परत कुऱ्हाड ती घेऊन पळाली. मग मी इथून निघून गेलो. इथून निघून गेल्याच्या नंतर त्यावेळेस हेड कॉन्स्टेबल पवार साहेब होते. पवार साहेबांना, कल्याण पवार साहेब होते. त्यावेळेस त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, साहेब माझ्या रानात विहीर खांदते. तर हे परत आलो मी इथं, ते ऐकानातच पुन्हा डबल माझ्या मागे ते पळाले कुऱ्हाड घेऊन. तर मी त्यावेळेस धावत पळत गेलो. मग पोलिसांनी त्यांना सांगितलं, ही विहीर बंद करा. माझ्या शेतात आलं, त्यांनी व्हिडिओ काढला. नंतर मग बंद झाल्याच्या नंतर विहीर बंद झाल्याच्या त्यांनी, मग पोलिसांनी सांगितलं का त्यांना बंद करा. तर मग त्यांनी पलीकडे दुसरी खाणली आणि ही पहिली माझी विहीर बुजली.
तेव्हापासून हे वाद करतात आणि मला विहिरीचे पैसे विनाकारण मागतात. ही जी विहीर आहे ही ती अर्धी माझ्याच रानात होती आणि ती विहीर माझ्या नावावर आहे. यांना काही शिकलेले नाहीत, काही म्हणजे यांना आडणगच्छ आहेत एकदम. यांना कायद्याचं काही ज्ञान नाही. ते म्हणतात काय केस करायचे ते कर. पोलं तुमचं 7 बरोबर पूर्ण पुरावे आहेत तुमच्या मते. सातबाऱ्यावर पुरावे आहेत. यांचे माझ्या मागे कुऱ्हाड घेऊन पळालेले पुरावे आहेत. यांचे पोल उपटीतानी पुरावे आहेत. पोल उपटिलेले आहेत यांनी. त्याच्यानंतर यांनी ट्रॅक्टरवाले माझ्या शेतात पाळी घालायला त्याला आल्याच्या नंतर धमक्या दिलेले ते पण पुरावे आहेत. आणि 5 पंच जमवले असताना ते पंचासमोर कशी भाषा बोलतात याचे सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत. पोलीस प्रशासनाला तुमचा काय राहील इशारा? जे पोलीस प्रशासनाने काय काय करायला पाहिजे फक्त. हॅलो, 2 मिनिटं. काय इशारा राहील? तर पोलीस प्रशासनाने काय करायला पाहिजे, ज्याच्यावर अन्याय होतोय त्यांनी त्याला खरोखर पोलीस प्रशासनाने न्याय द्यायला पाहिजे. आणि जर गरीब माणसाला जर कोणी जर न्याय देत नसेल तर मग कसली न्याय द्यावता आणि कसलं काय. ज्याच्यात आज ताकद आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, म्हणजे यांनी सगळी माझ्या शेतामध्ये निजामशाही चालवली. म्हणजे हम करे सो कायदा. काल आले आणि माझं विनाकारण अर्धा पाऊण एकर मध्ये रान मोडलं. आडव्या वाटण्या होत्या तर त्यांनी मनानेच उभ्या केल्या. कसल्याही चतुर्शीमा नाहीत, कसलं काही नाही. आज आजोबा आले, त्यांना सांगितलं. गेले 30 मला कळत नाही ही जमीन म्हणजे तेव्हापासून आम्हाला हेच वाटणं येतं. ठीक आहे, धन्यवाद. मला वैयक्तिक यांच्या या आज चुलती आणि दोन चुलत भाऊ चुलता चुलती यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे. जर माझ्या जीवाला उद्या काही बरं वाईट झालं तर याची सर्व जिम्मेदारी चुलता चुलती आणि 2 चुलत भाऊ यांची राहील. ठीक आहे, धन्यवाद. विठ्ठलवीर आपल्या बरोबर उमापूर येथील शेतकरी. आत्ताच तुम्ही ऐकलं की बाबा त्यांच्या शेतातील त्यांच्याच भावकीतील दिगंबर वीर व अन्य 3-4 जणांनी शेतीचं नुकसान केलं. परत आपण पाहतात सोलरचं नुकसान केलं, बोरचं नुकसान केलं. तर त्यांचं म्हणणं आहे माझ्या त्या समोरच्या दिगंबरवीर आणि अन्य 3-4 जीविताच धोका आहे. तर त्यांनी पोलीस प्रशासन सुद्धा एनसी दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. बघूया आपण की हा तपास कुठपर्यंत जातोय. धन्यवाद.